तर शुभ सकाळ. आपण आता निघालो आहेत. थंडीने लागणार रेडी थंडीने लागणार सो गाईस जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला. तर आपलं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जातोय कोणत्या मंदिर जातात आपण? काल भैरवला नाही, गड कालिका जातोय आपण आता. मातीच्या मंदिर गणपती बाप्पा कुठे गेलं ना. हॅलो गाईस, आपण परत भेटतोय आता. रिक्षामधून उतरल्यात आणि काल भैरवच्या इकडे पोचलेलो आहेत आपण. आता काल भैरवला जातोय. समोरच त्यांचा प्रवेश देश आहे. काय बोलतो? हां काय काय अच्छा ओके. प्रवेशद्वार समोर काय तुम्हाला दाखवतो. आता आपण सकाळ सकाळी आलेलो आहे. कारण आहे की थोडीफार गर्दी पण आहे आणि आपल्या सकाळी कालभरची जे देव आहेत त्यांची आपल्याला आरती घ्यायची आहे. सकाळी ॲक्च्युली 7ची काहीतरी 7:30ची आरती असते, 7-7:30ची. तर बघूया आरती भेटली तर लग बाय चान्स ठीक आहे. कारण की आपण थोडेफार शेड्यूलने लेट आहेत. कारण की आमचा ऑटोवाला जो आहे तो लेट आलेला होता. तसं आम्ही सकाळी लवकर उठून आपलं पूर्ण सगळं रेडी वगैरे झालेलं होतं. आता बघूया पुढे काय होतं ते. मंगलनाथ जी के मंदिर पर जानकारी ये है कि आप जिस मंदिर पर जा रहे हो ना, ये मंदिर पूरे भारत और विश्व का एकमात्र मंदिर है जो ब्रह्मांड में 9 ग्रह वास करते हैं ना, राहु केतु शनि. उसी प्रकार से एक ग्रह है मंगल ग्रह. मंगल ग्रह यहाँ पर शिव रूप में विराजमान है. यहाँ पर शिव रूप में इसलिए विराजमान है, स्वयं शिव जी का मस्तक का पसीना गिरा था इस जगह धरती पर. धरती के 2 भाग हुए थे, गर्भगृह में से इनका जन्म हुआ, इसीलिए इनको शिव पुत्र भी कहते हैं और धरती पुत्र भी कहते हैं. धरती पुत्र इसलिए कहते हैं, आपने कहीं धरती माता का मंदिर देखा? धरती माता जो इनकी मातेश्री है, माता धरती का मंदिर आपको अंदर विराजमान देखने को मिलेगा और आप श्री के दर्शन भी कर पाओगे. उनकी एक परिक्रमा लगाने से आपकी यात्रा मंगल होगी, अपने कार्य मंगल हो गए, रुके हुए कार्य की प्राप्ति भी आपकी यहीं से होगी. अपन जितने भी शिव मंदिर जाते हैं, आपके इधर भी शिव मंदिर होंगे. शिव जी की सवारी क्या देखते हो आप लोग? नंदी पर. यह विश्व का ऐसा प्राचीन मंदिर है कि आपको भेड़ का सवाई दर्शन करने को मिलेगा. इस प्रकार से भेड़ यानी कि मेंढा जो राजस्थान में पाई जाती है, जिससे अपन को ऊन वगैरह प्राप्त होता है. मेंढा क्यों दर्शन करने को मिलेगा? एक कारण है, अपने मनुष्य की जो 12 राशि रहती ना, 12 राशि में से 2 राशि महामंगल को सौंपी गई है. मेष और वृषभ राशि के स्वामी है. 21 कार्य मंगल देखते, 21 कष्टों का निवारण भी स्वयं महामंगल करते हैं. जैसे बोर्ड पर 21 कष्ट लिखे हुए, भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, पुत्र प्राप्ति, शीघ्र विवाह, कोर्ट कचेरी, संतान उत्पत्ति, यश प्राप्ति, 9 ग्रह शांति, शत्रु छुटकारा, कर्जे से मुक्ति का कारण भी मंगल होता है. यहाँ पर दान चढ़ाने से अपने अन्य 21 कष्टों का निवारण होता है. बुधवार या बाजारा जो बुधवार है सब ले लीजिए. उस दिन छुट्टी. सांदीपनी ऋषि अत्यंत तेजस्वी ऋषि थे. श्री कृष्ण जी ने छोटी आयु में दुराचारी कंस का वध किया था और मथुरा राज्य कंस के पिता राजा उग्रसेन को सौंप दिया. छोटी आयु में ही श्री कृष्ण जी और बलराम को शिक्षा प्राप्त करने के लिए उज्जैनी नगरी में संदीपनी ऋषि के आश्रम में भेजा गया. बलराम और श्री कृष्ण गुरु संदीपनी के आश्रम रहने लगे.
उसी आश्रम में सुदामा भी गुरु संदीपनी से शिक्षा प्राप्त करते थे। उस समय श्री कृष्ण और सुदामा में मित्रता हो गई। संदीपनी ऋषि ने उन्हें वेद पुराणों और 14 विद्याओं के साथ 64 कलाओं का भी ज्ञान दिया। शिक्षा पूरी होने के बाद श्री कृष्ण और बलराम अपने गुरु संदीपनी ऋषि के पास गए। उन्होंने गुरुदेव को विनम्रता से वंदन किया और कहा, हे गुरुदेव, आपने हमें अमूल्य ज्ञान दिया है। हम आपके चरणों में गुरुदक्षिणा अर्पण करना चाहते हैं। हम आपको क्या दे सकते मंदिरात आले दादा? चिंतामणी गणेश मंदिर. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama.
अरे बाबा तू खाली जा. मी तर आलाच झोपाय बाबा. मी तुला आरामच नाही. मग मी गपचूपच झोपतोय. छटाप हाड हाड. ओय हे बघ इथून असं इथून जायला लागेल. मग इथून 26 मिनिटं लांब आहे. मी बोलते मी 5:30 रेडी होऊन चायला चढत असला की. मग काय करायचं? होय रिक्षाने जायचं. होय रिक्षाने जायचं ना रामघाटला. दुसरं काय घेतलं. दुसरं काय नाही घेतलं. काय वाटतं तुला, काय चालू आहे? बहुत गलत हो. माझे मनान भरले सकवली पॉकेटवाली ओ चिलका माझी नवरी माझे मनान भरले सकवली. आता आम्ही संध्याकाळी निघाले आरती घ्यायला. थोडंफार दुपारी सकाळी आम्ही उज्जैन दर्शन केलं पूर्ण. याच्यामध्ये सर्व होतं. आता रामघाट आरतीला तर आम्ही आता निघाले रामघाट आरतीला. तर पब्लिक बघू शकतात. पब्लिक चिन्मयी चौधरी, जय पाटील, साईचा चौधरी, आर्या आणि जो पुढे जो बसतोय मागास दिसतोय काय आहे तो गौरव चौधरी आहे. तर आता रामघाटचा एक्सपिरियन्स घेऊ कशी. तर आता आपण थोडंसं धावत जाऊया कारण की थोडीफार लेट झालेलं आहेत. असं लेट झालेले आहेत गंगा आपलं रामघाट आरतीसाठी. बघूया आता आपला एक्सपिरियन्स कसा आहे तो बघूया. कारण काय खूप छान वाटतं मला तर बघूनच. आपण बघूया. तुम्हाला पण दाखवतो. तर आता आरती होऊन आलेले आहेत. सगळ्यांना चहाची तलप लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा आमचा मास्टर माइंड. चहा ना कुल्हड चहा. जय तू काय पिणार आहे? तुला हे काय ते चहा तू काय घेतो? चहा घेतो. चहा घेतो. पहिले जेवण बघ ना टेस्ट कसं टेस्ट घेऊन बघूया आपण कसं काय. बरोबर आहे.
हाऊ वॉज युअर आरती एक्सपिरियन्स? मस्त, भारी वाटतं. तुम्ही फोनवर आहे, कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स आरतीचा? तुम्हाला कसा वाटला? खूप छान होता. आणि तुम्हाला आज कोण भेटलं? पांड्या कोण भेटला? कोण भेटला? आपण आता बघितलं ते ॲक्च्युली 12 ज्योतिर्लिंगाची स्थान आहेत आणि बाकीचे जे ज्योतिर्लिंग आहेत ते तिकडे प्रतिकृती केलेली आहे. आता आपण भारत माताच्या मंदिरात जातोय. सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही पण बघू शकता. तिकडे जर अलाउड असेल व्हिडिओ काढून दाखव ना, व्हिडिओ काढण्यासाठी तर आपण नक्कीच तुम्हाला दाखवूया. बघू शकता अलाउड तर आहे, असे खूप जण काढतायत. आपण ते एकदा विचाराने काढूया. तर उज्जैन कॉरिडॉर आम्ही काल 2 दिवसात फिरून घेतलं. म्हणजे एवढं असं फिरण्यासारखं आणि एवढं असं बघण्यासारखं आहे की ते व्हिडिओमधून नाही सांगू शकत. एकदा तुम्ही स्वतः व्हिजिट करा. जी कार आपण केलेली आहे त्यात आपण आता बघूया कसं काय होतं. तो ॲक्च्युली आम्ही त्याला महेश्वर आणि आपण ओंकारेश्वर हे 2 ठिकाणं सांगितलं. उद्या सकाळी आता आपण ते फिरणार आहेत आणि हा संध्याकाळचा माझा आउटफिट आहे. सगळ्यांनी आउटफिट चेंज केलेले आहेत. तर बघूया आता कसं काय. आज ॲक्च्युली आम्ही सकाळी जे उज्जैन फिरलो होतो, उज्जैनमध्ये खूप सारी काही ठिकाणं आहेत पण मेन ठिकाणं आम्ही खूप फिरलो. कालभैरव आहे, शनी मंदिर आहे, अष्टविनायक आहे, इस्कॉन आहे, परत 4 धाम आहे. 4 धामची आम्ही जी गुफा आहे ती बघितली आहे. खूप चांगलं वाटतंय ते बघून. आणि आता भारत माता काल जो लाईट शो आता तुम्हाला दाखवणार आहे मी, त्यासाठी वेगळा ब्लॉग बनवला. कारण की किती मिनटाचा आहे का लाईट शो? 25 मिनटाचा लाईट शो आहे. तो या एका व्हिडिओमध्ये तर नाही, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कसं काय झालेलं आहे. त्यामध्ये 3 चॅप्टर सांगितले आहेत की ज्योतिर्लिंग इकडे कसं स्थापित आणि हे आणि हा करामती 2-3 वेळा येतो आणि हरवतो. मी गॉगलला साईसावला नाही. होय, हे तोंड बघा, तोंड आंबट चिरकट तोंड. हे पण तुम्हाला फाटक दिसत नाही. फाटक पहिले निघून फायदा काय? पहिले निघून फायदा काय गाईस? परत आहे आमच्यासोबतच, काय फायदा? आणि याच्यामुळे आणि हिच्यामुळे दोघे एका दुसऱ्यानं साथी आहेत. दोघं मोठे असून काय फायदा नाही. सड्डा पड्डा दोघं. आम्ही पाण्याच्या बाटल्या घेतल्या, समजलं का? पण आता फाटक इलिगली क्रॉस केलेला आहे, इलिगली. आणि या माणसामुळे केलेला. आम्ही तर थांबलेले, खूप एकदम पद्धतीने थांबले. हा आला आणि बोलला काय किटी लावलेली आहे आम्ही. आमची रूम कोणच नाही ओपन करू शकत, फक्त एक चालूवाला ओपन करू शकतो. जो ग्रुप मधला चोर ज्याच्या आपल्या ग्रुप मध्ये खोट आहे तोच. हा नाही, चालूवाला ओपन करू शकतो, फक्त त्याला पण टॅलेंटेड पाहिजे. जर बिना टॅलेंट असेल तो नाही ओपन करू शकणार. महाराष्ट्राच्या टाळा आहे, काय माहिती ओपन करू शकतो काय, पण करेल तो. काय बोलतो? बिहारी लोक काय पण करू शकतात. तर इथून आता घेतलेला आहे थम्सअप आणि काय घेतलंय? तेलाची बॉटल. तेलाची बॉटल. बरोबर. केस आमची केस सेट नाही होतात म्हणून. केसासाठीच लागते. केस सेट नाही होतात म्हणून आता केस सेट करूया. कधी उद्या सकाळी लागेल. आता आता लागणार नाही. केस सेट करूया. आणि अजून काय तुला काय बोलायचं? अजून काय नाही, ते पोचले वाटते. ते पोचले असू दे ना, जाऊ दे ना. ते सकाळी आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहेत, तेव्हा आम्ही गाडी घेऊन जाणार आहेत. तर बघूया कसं काय. इकडनं रोड आहे वाटते. हम बघूया. हा रोड आहे ना कसला तरी. आम्ही ॲक्च्युली सर्वे नाही केलाय, आम्ही बघूया. अगोदर त्याला आम्हाला थांब पाहिजे. सो गाईस जाऊया. थोडेफार चक्री जिना कसा असतो तसा जिना आहे, पण चक्री नाही. हो, धोकी तरी वाळत लावलंय.
तिचा बड्डे आहे तर आपण आता या ब्लॉगमध्ये ते कव्हर करूया. आता मी माझ्या कॅमेरामॅनला कॅमेरा देतो, तो शूट करेल. जर नीट केलं तर ठीक आहे, नाही केलं तर तुम्ही मानून घ्या. आणि कॅमेरामॅन कोण आहे? बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल मेरी आरज़ू. Happy birthday to you, Chimon. Happy birthday to you, Chimon. Happy birthday to you, Bodam. Happy birthday to you. अभिनंदन अभिनंदन वाढदिवस अभिनंदन 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 वाढदिवस अभिनंदन. आयुष्य तुमचे अखंड राहो, वाढदिवस अभिनंदन. सुख समृद्धी तुम्हाला लाभो, वाढदिवस अभिनंदन. आमचे आयुष्य तुम्हाला लाभो, वाढदिवस अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन वाढदिवस अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन वाढदिवस अभिनंदन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर चिमॉन, हॅपी बर्थडे टू यू. आपली साखळी वाली मुलीला मागवायची हा? केक मस्त आहे. मस्त मस्त काढलं ना एक नंबर. नको मला खाऊन घेऊ.